हॅलो, नमस्कार. आज आपण परफेक्ट कटोरी किती इंचाने वाढवायची ते पाहणार आहोत. आपण प्रथम पेपर कटिंग करणार आहोत पूर्ण ब्लाऊजची आणि नंतर कटोरी, कारण परफेक्ट किती इंचाने कटोरी वाढवायची ते आपण पाहणार आहोत. म्हणजे शिलाईमध्ये पण किती इंच, किती पॉईंट घ्यायचे ते पण आपण पाहणार आहोत. तर ही उंची आहे 13 इंच, 1 इंच मिळून आपण 14 इंचावरती कटोरीचं मार्किंग केलेलं आहे. शोल्डर घेतलेला आहे आपण 5.5 इंच. मुंडा घ्यायचा 5.5 इंच. इथून आपण पुढच्या मुंड्यासाठी सव्वा इंच अंतर घ्यायचं इथून. चेस्ट आपली 34 चेस्टचा ब्लाऊज आहे, त्याचा चौथ्या भाग 8.5 इंच करायचा. आणि असा लावून म्हणजे गोल आकार द्यायचा, मुंड्याचा आकार द्यायचा, ह्याला मुंड्याचा सेट म्हणायचं. आणि आपली 8.5 इंच चेस्ट आहे, तिचा चौथा भाग 8.5 इंच घेतलेला आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि आपली कंबर आहे 30 इंच, 30चा 7.5 होतो चौथा भाग. 1 इंच आपण टक्ससाठी घेणार आहोत आणि पुढे 1.5 इंच आपण पाठीमागच्या टक्ससाठी 1 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. पॉईंट जोडून घ्यायचे. आपण आता गळा रुंदी टाकणार आहोत 2 इंच. आणि 6 इंच पुढच्या गळ्याची लांबी घेणार आहोत. 6 इंच बॉटमच्या बाजूला 2.5 इंच घ्यायचं. आणि गोल आकार द्यायचा. आता आपण योगपट्टीचं मार्किंग करणार आहोत. तर योगपट्टी आपण ह्या साईडला 2.5 इंच घेणार आहोत आणि ह्या बाजूला पण 2.5 इंच घ्यायचं. रेष ओढून घ्यायची. इथून आपण अंदाजे 3 इंच अंतर घ्यायचं. 3 इंच आणि वरती 1.5 इंच अंतर घ्यायचं आणि योगपट्टीचा आकार द्यायचा असा. आणि आता आपण कटोरीचं मार्किंग करणार आहोत. तर कटोरी आपली 34ला 5.5 इंच आहे, तसं 5.5 इंच अंतर घ्यायचं कटोरीचं.
आणि इथून आपण पुढच्या मुंड्यासाठी अर्धा इंच अंतर घ्यायचं आणि हा अर्धा इंचाचा मुंड्याचा आकार द्यायचा आणि इथून आपण 2.5 इंच अंतर घ्यायचं आणि गळ्यातून वरती कंपल्सरी छोट्या मोठ्या मापासाठी 1 इंच वरती जायचं आणि असा कटोरीचा शेप काढायचा. आता आपण हे कटिंग करणार आहोत. हे आपण असंच आणायचं. आता आपण ही साईड कट करणार म्हणजे आपल्याला पुढचा आणि पाठीमागचा दोन्ही भाग मिळून जाणार आहे. हा पाठीमागचा भाग आणि हा पुढचा. आपण आता पुढच्या भागाची कटिंग करायची. प्रथम आपण पुढचा गळा कट करणार आहोत. नंतर आपण योकपट्टी कट करायची. आता हे पेपरवरती अंतर वाढवून घेतलेलं नाही, आपल्याला फक्त 2.5 इंचाचीच योकपट्टी ठेवायची आहे. जर तुम्ही अर्धा इंच अंतर घेत असाल तर अर्धा इंच ठेवा, पाऊण इंच घेत असाल तर पाऊण इंच कपड्यावरती ते योकपट्टी वाढवायची, पाऊण इंचाने किंवा अर्धा इंचाने. आणि स्टिच केल्यानंतर आपली योकपट्टी 2.5 इंच राहिली पाहिजे. आता आपण कटोरी कट करणार आहोत. पुढचा हा झाला पाठीमागचा मुंड्याचा आकार आपण कट केला. आता पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा. हे झाली इरापट्टी, योकपट्टी आणि हा पाठीमागचा. पाठीमागच्या भागात पण आपण 2 इंच गळारुंदी घेणार आहोत आणि लांबी आपण 9.5 इंच ठेवणार आहोत. बॉटमच्या बाजूला 2.5 इंच घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार खूप डीप जरी तुम्हाला पाहिजे असेल तरी तुम्ही ठेवू शकता. इथे गोलच गळा आपण काढणार आहोत. आपण पाठीमागच्या टक्स इथं ह्या सेंटरपासून 4 इंच म्हणजे मध्यापासून 4 इंच अंतर घ्यायचं आणि अर्ध्या इंचाचे टक्स वाढवायचे. अर्ध्या इंचाने आपण हा टक्स वाढवणार आहोत. जर पाठीमागून जर जास्त उचलत असेल ना गळा तर आपण थोडंसं 2-2 रेषे एक्स्ट्रा पण घेऊ शकतो. आणि उंची घ्यायची 5 इंच.
स्टिच केल्यानंतर 4 ते 4.5 इंच राहतं अंदाजे. तुम्ही जर कॅनव्हासवरती गळा लावणार असेल तर हा गळा कट नाही करायचा कपड्यावरचा. पेपरवरती पण मी कट नाही करत. आणि वरती शोल्डरमध्ये बाही जोडण्यासाठी अर्धा इंच सोडायचं. इथं आपण मार्जिन घेतलेलं 1.5 इंच सोडायचं आणि आपला मुंडा चेक करायचा. बघा, 7.5 इंच मुंडा आलेला आहे. तर आपण स्लीव्ज करताना आणखी अर्धा इंच एक्स्ट्रा मिळवायचं, म्हणजे 8.5ची बाहीची घडी टाकायची. आपण इम्पॉर्टंट म्हणजे कटोरी कशी वाढवायची ते पाहणार आहोत. तर हे पहा, कमी पण पडली नाही पाहिजे आणि कटोरी जास्त मोठी पण झाली नाही पाहिजे, ह्याच्यासाठी आपण टिप्स देणार आहोत. तर हे कटोरी आहे अशी अगोदर ड्रॉ करून घ्यायची. हे पहा, आहे अशी कटोरी ड्रॉ झालेली आहे. फक्त काय करायचं, आपण आता 1.5 इंच अंतर घेतलं का नाही, असं 1.5 इंच अंतर घ्यायचं बरोबर कटोरी वाढवताना. दीड इंचाने आपण कटोरी वाढवणार आहोत. जर तुमची चेस्ट इथे 34 असेल आणि कप साईज जर छोटी असेल तर तुम्ही इथे 1.25 इंचाने पण कटोरी वाढवू शकता. परंतु स्टिच करताना बरोबर ह्या 4 रेषाच तुम्ही घेतल्या पाहिजेत. एवढंच स्टिचिंगला 4 रेषा अंतर आलं पाहिजे, तर ती कटोरी व्यवस्थित बसणार. जर तुम्ही जास्त जर स्टिचिंगमध्ये घेत असाल तर तुम्ही 1.5 इंचच अंतर घ्या. 1.5 इंचानेच कटोरी वाढवा, म्हणजे कटोरी परफेक्ट बसते आपली. इथं आपण ऑलरेडी अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे गळ्यासाठी, त्याच्यामुळे इकडे वाढवायचं नाही. फक्त इकडे आपण जेवढं स्टिच करतो तेवढंच अंतर वाढवायचं आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा. हे पहा बरोबर. आता आपण इथं हा पॉईंट जोडून घेणार आहोत. आणि आपण इथं सेंटर काढून घ्यायचं. आणि हे बॉटमच्या बाजूला म्हणजे ह्याच्या खालती पण आपण 1.5 इंचाने अंतर घ्यायचं. 1.5 इंचच टक्ससाठी हे अंतर आपण मध्यातला जे कटोरीचा टक्स असतो ना त्याच्यासाठी हे अंतर घ्यायचं असतं. आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा. फक्त थोडंसं असं तुम्ही आकार दिला की नाही कटोरीचा तरी चालू शकतं, असं काही नाही. नंतर आपण वाढीव अंतर कट करायचं, म्हणजे कटोरी व्यवस्थित बसते. आता आपण ही कटोरी कटिंग करणार आहोत.
झाली आपली कटोरी. आता आपण कटोरी कमी पडू नये किंवा जास्त पण होऊ नये. आपण ब्लाऊजवरून जर माप घेतलेलं आहे का नाही ते बरोबर आलं पाहिजे. तर हे काही कटोरी आपली बरोबर आलेली आहे. कटिंग कटोरीचं बरोबर झालेलं आहे. आता आपण इथे काय करणार आहोत, 1.5 इंच रुंदी घेणार आहोत. टक्सची रुंदी 1.5 इंच घ्यायचं आणि टक्सची लांबी आपण 2.5 इंच वाढवायची. इथं आलं 2.5 इंच आणि आपण असे टक्सची रेषा ओढून घ्यायची बरोबर. आता आपण हा आपण स्टिच केला ना टक्स, तसं मग आपण हा टक्स स्टिच केलेला आहे. मग ही आपली कटोरी झालेली आहे. ही आपली कटोरी झालेली आहे. आता आपण ही कटोरी स्टिच केल्यानंतर स्टिच केल्यानंतर आपली कटोरी इकडे 1.5 इंच म्हणजे आपण जेवढं अंतर घेतो तेवढं अंतर सोडायचं इथं शिवण्यासाठी, शिलाईसाठी. इथे पण जेवढं अंतर आपण स्टिचमध्ये घेतो तेवढं सोडायचं. आणि आपली कटोरी बरोबर 5.5 इंच राहते का ते पाहायचं. तर इथं थोडीशी जास्त राहते, मग अजून थोडंसं आपण अंतर वाढवायचं. म्हणजे स्टिचिंगमध्ये आणि आपल्याला पाहिजे तेवढीच कटोरी ठेवायची. म्हणजे आपण स्टिच केल्यावरती आपली कटोरी 5.5 इंचच राहिली पाहिजे. म्हणजे आपल्याला ही कटोरी हे पहा बरोबर इथे आलेली आहे 5.5 इंच. बरोबर 5.5 इंच आपली कटोरी राहणार आहे. हे पहा कमी पडत नाही अजिबात. आणि मग हे असं हा पाठीमागचा भाग इरापट्टी आणि अशी आपण इथं कटोरी लावणार आहोत. आणि कटोरी शिवल्यानंतर हे जे अंतर एक्स्ट्राचं जे अंतर राहिलेलं आहे का नाही, हे अर्धा ते 1.5 इंच, 1.5 ते 1 इंच अंतर राहतं. कटोरी स्टिच केल्यानंतर हे अंतर कमी नाही पडत, बरोबर बसतं. आणि शिवणा अगोदर आपल्याला अर्धा 1.5 इंच ते 1 इंच अंतर एक्स्ट्रा कटोरीत पाहिजेच. कारण हा इराब भाग असतो, हा शिवल्यानंतर वरती जातो आणि कटोरी आपली परफेक्ट बसते. हे पहा. आणि ही योगपट्टी अशी लावायची इथे खाली. आणि ही वाढवताना 1.5 इंचानी किंवा अर्धा इंचानी वाढवायची. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.